नमस्कार. सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज एका नवीन विषयावरती चर्चा करणार. तर तुम्हाला माहीतच आहे की ॲग्रीस्टॅटनुसार जे काही फार्मर आय डी कार्ड आहेत ते काढणे भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे कार्ड काढण्याला खूप गर्दी होत आहे. तर त्याच प्रमाणात या कार्डमध्ये किंवा ज्यावेळेस आपण कार्ड काढतो खूप त्रुटी किंवा चुका आपल्याला पाहायला मिळतात. काहींचे लवकरात लवकर कार्ड आपण फिलअप केल्यानंतर अप्लिकेशन केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये अप्रूव्हल झालेले आपल्याला इथं पाहायला मिळतात. परंतु काहींचे जे काही कार्ड आहेत आपण ज्यावेळेस अप्लिकेशन करतो त्यावेळेस त्या कार्डवरती भरपूर साऱ्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. केव्हा कुठे जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट होत नाही किंवा तालुका आहे सब डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट होत नाही. त्याचबरोबर जे गाव आहे ते गाव सुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्ट होत नाही आहे. तर याच्यामध्ये जे काही आहे आता मी थोडं रिसर्च केलाय किंवा अभ्यास केलाय त्याच्यावर त्या गोष्टीवर सर्च केलाय. तर त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत PM किसान सन्मान निधी जो मिळतो त्या ऑफिसला त्यांनी तशा प्रकारचा तो जो फॉर्म फिलअप केला असेल किंवा त्यांचा ऍड्रेस तो चुकीच्या सहाय्याने भरलेला गेलेला असेल. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस परिपूर्ण नाही आहे आणि ज्या वेळेस आपण शेतकऱ्याचा आधार नंबर त्याच्यामध्ये फिलअप करतो त्यावेळेस डायरेक्टली त्याच्यामध्ये जो ऍड्रेस येतो तो ऍड्रेस अपूर्ण येतो. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, प्रथमतः आपला जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड अपडेट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यावर व्यवस्थितरित्या मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक करून घ्यायचा आहे. नंतर ऍड्रेस आहे तो ऍड्रेस व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये गाव, तालुका आणि जिल्हा आणि राज्य, पिनकोड व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये फिलअप करून घ्यायचा आणि नंतरच हे जे काही फार्मर ॲग्री कार्ड आहे किंवा फार्मर ID कार्ड आहे याला तुम्ही अप्लिकेशन करू शकता. तर ही जी काही माहिती आहे ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.